हॅलो सगळ्यांना, शुभ संध्याकाळ. आणि मी आज खूप दिवस झाले व्हिडिओ टाकत नाही. कधी टाकते तर कधी नाही, वेळ भेटत नाही आहे. तर चला, मी आज व्हिडिओ टाकला. डीमार्टला गेले होते आणि डीमार्टवरून सामान आणले. तर चला, मी आज तुम्हाला दाखवते काय काय आणलं. आणि हर महिन्याला आपल्याला तर भरावंच लागतं सामान. तर चला, मी दाखवते तुम्हाला काय काय सामान आणलेलं आहे. सामान काढते किती आणले, आणि हर महिन्याला लागतंच एवढं. चला, आपण आता पिशवीमधलं सामान बाहेर काढूया. आणि बघा, आमचं चिकू मस्ती करतो, मध्ये 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 येतोय. त्याला वाटतं काही खायला आणलं आहे का, तर त्याच्यासाठी मी पॉपकॉर्न आणले होते. तर साईडला बस बाबू. बघा आता बसलाय कसा, खात तर नाही काय. चिकू, चिकू हाय कर बाळा. हाय चिकू, हाय कर. तर तो असा बसतो, राखून बसतो, काय आणलंय काय नाही आमचं चिकू, है ना बाबू. तर आता बघा, बिस्किट काढले ना, तर आम्ही बिस्किट तर देत नाहीत. हे आपलं कधी खाण्यासाठी, कधी पाहुणे आले, कधी आपलं मन गेलं तर खायचं, म्हणून मी थोडेसे वेगवेगळे हर वेळेस घेऊन येते. आणि सगळं सामान लागतंच आपल्याला. साखर लागते, डाळ लागते, सर्व घेऊन येते. चण्याचं पीठ, मैदा, उडीद, तूप, हे बघा, हे पण लागते आपल्याला. गोवर्धनचं घी, मोठा डब्बा आहे, अर्धा आहे, 500 ग्रॅम. तर बघा, असंच आता पिशवी पलटी करते. ओ माय गॉड, बघा सगळे लागतं आपल्याला. आणि आपली हे बघा, गुळाचं लागते चाय प्यायला. कधी साखरेचा होतो, कधी गुळाचा होतो. पण आपली एक वडी टाकली ना, तर 1 कप छानपैकी होतो. शक्यतो मी जास्त गुळाचाच बनवते चाय, ब्लॅक टी प्यायला चांगला असतो. आणि कधी फ्राय राईस केला, कधी नूडल्स बनवतेच. तर आपले बघा, सॉस वगैरे आणलेले आहेत. चिकू बाजूला हो ना बाबू, चल बाजूला ये बाळा, बाजूला ये, साईडला ये. तर हे बघा, हा सोया सॉस आहे, आणि हा रेड चिली असतो. नाही, हा टॅमॅटो केचप आहे. थांब बाबू, तुला नाही खाण्यासाठी ते काहीच. आणि हा विनेगर आहे. हे बघा, तो मस्ती करतोय. तुझ्या लायकीचं काहीच नाही आहे खाण्याचं, तुझे पॉपकॉर्न ठेवलेत वरती. आता आपला बिस्किट आहे, 2-4 वेगवेगळे प्रकारचे आणलेले आहेत. थांब चिकू, थांब बाळा, मस्ती नाही करायची, बिलकुल मस्ती नाही करायची बाळा. आणि हे आहे रेड चिली. चिकू बाजूला हो, गुड बॉय ना तू. गुड बॉय कोण आहे? चिकू आहे ना. मम्माचा गुड बॉय कोण आहे? मग खाली बस, चल. व्हेरी गुड. चिकू माझा खाली बसला, मम्माचं ऐकतो, हो ना. व्हेरी गुड, ऐकतो ना मम्माचं. चल खाली मान कर, नीट बस. चला, पार्लेजी आणले. हे तिळाचं तेल असतं, दिवा वगैरे लावायला आपल्याला. आणि मला कपडे धुण्यासाठी ही साबण आवडते बघा, सनलाईट साबण आहे. चिकू ती ये इकडे, इकडे हे बघ, इकडे लवकर इकडे. तर हे बघा, आपण जे सॉसचे घेतो ना, कधी आपण घाई गडबडीत आपण बघत नाही आहेत, आणि आपण लगेच पटापट डीमार्टला गेले का आपण पटापट टाकून देतो आपल्या ट्रॉलीमध्ये. तर नेहमी आपण बघितलं पाहिजे, त्याच्यावर तारीख बघितली पाहिजे, कितीपर्यंत चालणार. बघा, 27पर्यंत चालेल. एवढ्या दिवस आपण खात तर नाहीत, पण नेहमी बघून घेतले पाहिजेत. कधी 2 महिने 3 महिन्यासाठी पण असतात, म्हणजे भरपूर दिवसाचे ठेवलेले असतात त्यांचे प्रोडक्ट.
तर नेहमी बघून घ्यायचे. एक्सपायर झालेले डेट असतात. कधी आपण घरामध्ये कापूर पण जाळला पाहिजे, चांगला असतो. चिकू साईडला हो. आता हा मस्ती करायला लागला आमचा चिकू, त्या बाजूला करते त्याला मी. आमच्या चिकूची चालली मस्ती, मध्ये मध्ये करतो सामान भरायचं. हे बघा, तर हे आपलं रोटीसारखं आहे माझंचं. तर ते आपलं थोडंसं कधी मध्ये अचानक लागलं, कधी थंड खाऊ वाटलं फ्रुटीच आहे ती एक प्रकारची माझाची, ते घेऊन आले. बाकी मी घेऊन नाही जास्त थंड काही. आणि लसूण चिवडा बाकीचं तर बाहेरून मी घेऊनच येत असते. डीमार्टला गेल्यावर लागतं 7-8 हजार 5-6 हजाराचे जातात. आणि मॅगी आणलेली आहे, आटा मॅगी. दुसरी ही मॅगी आहे. अजून गुड्डे बिस्किट आहेत. आणि सगळ्यात मेन म्हणजे हे माझ्या चिकूचं पेडिग्री घेऊन येते मी त्याला खायला. भातामध्ये मी त्याला मिक्स करून देते. उलटच झालं, मी काढून दाखवते तुम्हाला. हे बघा, 145 रुपीजला आहे. तुम्ही तुमच्या डॉगींना कुठलं जेवण देतात भातामध्ये खलवून मलाही सांगा, मला पाठवा. तर नाव वगैरे मला टाईप करून पाठवा, म्हणजे मी जे चांगलं असेल ते मला पाठवून द्या तुम्ही. मी तर हेच देते, भातामध्ये मिक्स करून देते एक टायमाला. आणि एक टाईम अंडा आणि भात देते त्याला. आणि मध्ये ब्रेकफास्टला त्याला त्याची पेडिग्री असते, एक बनाना असतो, केळी असते, फळं ॲपल. डॉक्टरांना विचारून मी देते, म्हणजे काय द्यायचं आहे काय नाही. तर तो खातो, आवडीने खातो. पण मी घेऊन येते. नेहमी आणण्यापेक्षा मी डायरेक्टली बॉक्स घेऊन येते, म्हणजे 8-15 दिवस चालतं. 8-10 दिवस चालतात. एक टायमाचाच असतो याच्यामध्ये, पण मी त्याला 3 टाईम करते. 2 पॅकेट 3 टाईम करते. अंडा पण असतो, कधी फ्रूट वगैरे असतात तर. ड्रायफ्रूट पण खातो आमचा चिकू. काजू खातो, बदाम खातो, पिस्ता, मनुके 1-2 देत असते, जास्त नाही. तर त्याला हे आमचं झालं चिकूचं जेवण. आणि तेल तर मी हेच वापरते, जेमिनी. दुसरं नाही आवडत मला कुठलं. जेमिनी सनफ्लावरचंच आणते मी. तर मी महिन्याला पहिलं खूप मला तेल जास्त लागायचं, पण आता मी खूप तेल कमी केलेलं आहे. आणि तळण्याचे पदार्थ पण खूप कमी केलेत. तर 4 पिशव्या घेऊन येते मी. कधी 5 होतात, कधी भजी वगैरे काय तळलं तर लागतात. आणि बघा, सगळ्यात बेस्ट भाजीला, म्हणजे आपल्याला पातळ भाजी करायची असेल तर काय लागतं, मेन मुद्दा आपल्याला लागतो ओला नारळ. आणि बघा, हा जरा भरपूर मोठा आहे. आणि गणपतीत तर एवढे नारळ महाग झाले तर याचे 3 नारळ होतील. एक 40 रुपयाला एवढा देत होते. आज मी हाच नारळ 40 रुपयाला एक आणला. आणि याचे 3 नारळ होतील 40 रुपयाला. असे इतके छोटे छोटे नारळ होते. इतके छोटे छोटेसे नारळ 40 रुपयाला. तर मग मी आज 2-3 पिशवीत घेऊन आले, याच्यात ठेवलेत. तुम्हाला दाखवते बघा पिशवीमधून. हे बघा, 3 नारळ हे घेऊन आले. त्याचा कचरा पडतो ना, तर मग तर ठेवून देते पिशवीत. आमचा चिकू काय करतो माहीत आहे, एक त्याच्या जर नजरेत पडले ना, तर तो हे काढत बसतो सगळं. एक दिवस त्याने असंच केलेलं, खालीच ठेवले होते आणि पूर्ण कचरा करून ठेवला. पूर्ण काढून शेंडे त्याचे काढून टाकले, म्हणजे नारळ साफ करतो तो थोडक्यात. तर चला, आता सामान लावायचे मला, सगळं ठेवायचं आहे. तर बघा, आपल्याला महिनाभराचा किराणा लागतो हर महिन्यात. मी कधी दाखवलं नाही, आज फर्स्ट टाईम मी दाखवते. तरी आज थोडं, म्हणजे माझ्या पद्धतीने कमीच सामान भरले मी.
तर चला आता सगळं थोडं थोडं साईडला करते व्यवस्थित. तेल व्यवस्थित साईडला. साबण तर म्हणजे ऑलरेडी असतात, भेटतात माझे. शिल्लक आहेत डब्यामध्ये ठेवून दिलेले आहेत मी साबण. तर मी फक्त भांड्याचं साबण आणलं आहे आणि कपड्याचं साबण आणलं, बाकी जास्त काही आणलेलं नाही. आंघोळीचं साबण तर असं आहे माझ्याकडे. आणि साखर, चायपत्ती तर हे सगळं लागतं आपल्याला. छोट्या छोट्या गोष्टी लागतात आपल्या घरामध्ये. कसं आहे, आपण सामान भरतो तर असं नाही का लागत नाही, काही लागतात. आपण कसं मोजकं सामान भरलं ना, मग अरे ते विसरलं, हे विसरलं, तरी लागतंच. हा गुड्डे पण आणला आहे आणि बॉर्बन आणलं आहे, पार्लेजी आहे आणि हा पण आहे बघा. हा पण डायट याचं गव्हाचंच बनवलेलं आहे. हेल्थसाठी चांगला आहे हा. आणि आपण छोटे छोटे पण मी ओरिओ घेऊन येते त्याला टाईमपास. कधी आपण एकटंच बसलं चाय पीत तर बिस्किट छोटा घेतला चला. तर बघा कसं वाटते नक्की सांगा. बघा मी सामान आणले आणि बाकीचं पण सामान भरले. बघा अजून म्हणजे घरात सगळं लागणारं कुठलं आहे. बघा लागते. पॅकिंग येते. आपल्याला पोहे लागतात, डाळ लागते, शेंगदाणे लागतात आणि आहे अजून कडधान्य वगैरे पण आहेत सगळं. आणि हे बघा हे वाल ना, त्याला वाल बोलतात का काय बोलतात याच्यावर लिहिलेलं असेल, मी बघत नाही, असंच उचलून घेते. पावटा बोलतात का वाल बोलतात सुके काय माहिती. तर मी खूप वर्षाची माझी एक गोष्ट आहे अशी, मला याची भाजी कशी बनवतात माहिती नव्हतं सुरुवातीला. तर मी याला भिजवलं आणि अशी सालासकटच भाजी केली. आमचे सगळे घरातले फॅमिली सगळी बोलली त्याची भाजी अशी बनवत नाही, याला भिजवतात, मग याला बघा सोलून काढतात आणि मग त्याची भाजी बनवतात. कारण आमच्या आईच्या तिकडे, वडिलांच्या तिकडे हे असं होत पण नाही, आम्ही कधी बघितलं पण नव्हतं. इकडं शहरात आलं का सगळे कडधान्य वगैरे दुकानाने भेटतं. हे बघा वाल एवढा काय बोलतो शिकल्याच्या नंतर काय माहीत नाही. वालच हे लिहिलेलं याच्यावरती. हे बघा तुम्हाला दाखवते ना, ब्लर झालंय. हां हे बघा वाल. तर बघा याशी असतात, जवळून दाखवते. तर चला आता भरून घेते सगळं डब्याने. खूप वेळ झाला, सगळं घेऊन यावं लागतं. ठीक आहे, चला तुम्ही पण सामान भरतात, कसं भरतात कसं नाही मला हे सांगा. डिमार्टला पण खूप पैसे लागतात भरायला, असं नाही का कमी लागतात भरपूर पैसे. तर पण चला कसे सगळे एका ठिकाणी भेटतं म्हणून मग मी घेऊन येते. जाऊ द्या, नको इकडे तिकडे शोधण्यासाठी, नको हे लक्षात येत नाही. दुकानामध्ये पण गेलं तर हे राहतं ते राहतं, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या. समोरासमोर कसं आपली ट्रॉली घेतली, पटापट फिरलं, दिसलं जे घेतलं ट्रॉलीमध्ये टाकलं, पैसे मजबूत होते, बिल तर मजबूत होतं. तर चला आता कसं वाटतंय सांगा. आणि काही एवढं काय दाखवायची गरज नाही, पण मी म्हटलं चला आता काहीतरी थोडासा व्हिडिओ पाहिजे म्हणून मी काढला. तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. मी सामान भरलं डीमार्टमधून आणि नेहमी भरते, तर सांगा तुम्ही. माझे भाऊ बहीण सगळे फ्रेंड सगळ्यांनी लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. मी काही जास्त अजून व्हिडिओ बनवत नाही, पण तयारी करते व्हिडिओ बनवायची. आणि छोटे माझे शॉर्ट व्हिडिओ पण आहेत, त्याला पण लाईक करा, शेअर करा. जसे येतं तसे काढते, प्रयत्न करते. म्हणजे अजून एवढे काय एकदम प्रोफेशनलसारखे नाही, पण जसे येतं तसे काढते. तर तरी पण लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.
जे कोणी नवीन असतील त्यांनी पण सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.